नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी मधील वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरमधील इंटरफेरन्स ऑफ लाईट या कन्सेप्टबद्दल बघणार आहोत. याच चॅप्टरमध्ये आधी आपण वेव्ह थिअरी ऑफ लाईट आणि पोलरायझेशन ऑफ लाईट हे दोन कन्सेप्ट बघितलेले होते. आज आपण इंटरफेरन्स ऑफ लाईट बघत आहोत. पण त्याआधी आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. So, when two or more waves traveling through a medium arrive at a point of medium simultaneously, each wave behaves as if the other is absent. The resultant displacement at that point is the vector sum of the displacement produced due to each wave at that point. हे आहे स्टेटमेंट. आपण आता याचं मीनिंग बघूया. समजा दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ज एकाच डायरेक्शननं जर मीडियममधून जात असतील आणि त्या जर एकाच पॉईंटला येऊन मिळत असतील एकाच वेळेला, तर प्रत्येक वेव्ह ही ती एकटीच आहे, दुसरी कोणी तिथं नाही असं वागत राहते. मात्र ज्या पॉईंटला त्या दोघी येऊन मिळालेल्या असतील त्या पॉईंटची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही किती असणार आहे, तर त्या दोन वेव्हच्या डिस्प्लेसमेंटच्या व्हेक्टर सम एवढी. ठीक आहे. आता आपण हेच प्रिन्सिपल या डायग्राममधून बघूया. समजा ही एक रेड कलरची वेव्ह आहे, ह्या एक्स डायरेक्शननं जाती आहे आणि तिची ॲम्प्लिट्यूड आहे E1. ठीक आहे. नाऊ देअर इज अनदर वेव्ह शोन बाय व्हायलेट कलर अँड इट हॅज ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू E2. नाऊ when these two waves are traveling along the same direction, then the resultant displacement at some point is equal to the vector sum of displacement produced due to each wave. ठीक आहे. आता या डायग्राममध्ये बघा, या ठिकाणी या दोन वेव्स एकाच दिशेनं जात असताना दोघींचं सुपर इम्पोजिशन झालंय किंवा त्या दोघी ओव्हरलॅप झाल्यात असं आपण म्हणूया. आणि मग त्या ठिकाणची एखाद्या पॉईंटची आपण आता हा जर पॉईंट आपण कन्सिडर केला तर या पॉईंटला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही किती असणार आहे, तर दोन्ही वेक्टरच्या डिस्प्लेसमेंटची वेक्टर सम होणार आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ही वेक्टर सम किती असेल, तर E1 प्लस E2 ही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असणार आहे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स झालेला आहे. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय, तर या ज्या दोन्ही वेव्ज म्हणजे रेड आणि व्हायलेट कलरची जी वेव्ह आहे त्या दोन्ही वेव्हचा क्रेस्ट ड्यू टू वन वेव्ह कोइन्साइड विथ क्रेस्ट ड्यू टू अनदर वेव्ह किंवा ट्रफ ड्यू टू वन वेव्ह कोइन्साइड विथ ट्रफ ड्यू टू अनदर वेव्ह. म्हणजेच दोन्ही वेव्हच्या क्रेस्टला क्रेस्ट जुळतोय आणि ट्रफला ट्रफ जुळतोय. त्याचबरोबर दोन्ही वेव्हचा मिनिमम डिस्प्लेसमेंटचा जो पॉईंट आहे तो एकाच वेळेला आणि एकाच ठिकाणी येतोय. म्हणजे या दोन्ही वेव्ज या एकमेकांशी फेजमध्ये आहेत किंवा एकाच फेजमध्ये आहेत. त्यामुळं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, तर सरळ सरळ दोन्ही डिस्प्लेसमेंटची ॲडिशन म्हणजे E1 प्लस E2. या ठिकाणी हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आपल्याला मिळतो. म्हणजे वेन टू वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू ए मीडियम arrive at a point simultaneously are in phase, then there occurs constructive interference. आता प्रत्येक वेळेला असंच घडतं असं नाही, म्हणजे काहीतरी वेगळं घडतं. म्हणजे बघा कसं, आता ही एक वेव्ह आणि त्याच वेळेला ही दुसरी वेव्ह व्हायलेट कलरची तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. आता मात्र या दोन्ही वेव्ज आउट ऑफ फेज आहेत. आउट ऑफ फेज म्हणजे काय, तर एका वेव्हचा क्रेस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफशी जुळलेला आहे. म्हणजे दोन्ही वेव्ह या आउट ऑफ फेज आहेत आणि दोन्हीच्या मग डिस्प्लेसमेंटमुळं अपोजिट डिस्प्लेसमेंटमुळं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय तयार होते बघा. ही जी आपण ग्रीन कलरची वेव्ह दाखवलेली आहे, तर या ग्रीन कलरची वेव्ह तुम्हाला कमी डिस्प्लेसमेंट दाखवते. म्हणजे तिची ॲम्प्लिट्यूड जी आहे ती डिक्रीज झालेली आहे. का, तर ज्या ओव्हरलॅप झालेल्या वेव्ज आहेत त्यांची डिस्प्लेसमेंट ही अपोजिट आहे. त्यामुळे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजेच E इज इक्वल टू E1 मायनस E2 अशी होणार आहे. आणि या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आपल्याला बघायला मिळतोय. मग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय,
when two waves traveling through a medium arrive at a point of medium simultaneously are out of phase, then there is destructive interference. ठीक आहे. आता आपण हेच एक्झाम्पल वेगळ्या पद्धतीनं बघूया. सपोज वी हॅव वॉटर सरफेस अँड वी जस्ट कीप टू नीडल्स जस्ट टचिंग द वॉटर सरफेस. म्हणजे काय बघा, जर आपण एखादा ट्युनिंग फॉर्क घेतला आणि त्याच्या एका प्रॉंगला 2 निडल्स आपण ॲडजस्ट केल्या अशा पद्धतीनं की त्या दोन्ही निडलचा जो पॉईंट आहे तो वॉटर सरफेसला 2 ठिकाणी टच करेल. ठीक आहे. आता इथं S1 आणि S2 या 2 ठिकाणी समजा त्या निडल्सनी वॉटर सरफेसला टच केलेलं आहे. जर आपण ट्युनिंग फोर्क्सची व्हायब्रेशन स्टार्ट केली तर निडलसुद्धा अप अँड डाऊन होणार आणि त्यामुळं त्यांचा वॉटरशी जो कॉन्टॅक्ट आहे तो सतत बदलत राहणार. थोडक्यात काय तर पाण्याच्या सरफेसवरती आपल्याला वेव्ज तयार झालेल्या दिसणार. मग त्या वेव्ज ज्या असतील त्या 2 पॉईंट्सकडून मिळणार, कारण 2 ठिकाणी निडलनी टच केलेलं आहे. म्हणजे 2 S1 आणि S2 हे आता सोर्सेस म्हणून ॲक्ट होणार आणि त्यांच्यापासून वेव्ज इमिट होणार. ठीक आहे. आता ह्या वेव्ज इमिट झालेल्या तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहेत बघा. आता इथं आपण असं समजूया की ब्ल्यूनं दाखवलेलं आहे ते क्रेस्ट आहे आणि ऑरेंजनं दाखवलेलं आहे ते ट्रफ आहे. मग अशा या वेव्ज ज्या बाहेर आलेल्या आहेत त्या कंटिन्युअसली क्रेस्ट ट्रफ इमिट करत राहणार आहेत आणि मग त्या दोन्ही वेव्जचं ओव्हरलॅपिंग होणार आणि आपल्याला पॅटर्न दिसणार आहे. तो कशा पद्धतीनं असणार आहे बघा. समजा जर दोन्ही वेव्हच्या क्रेस्टला क्रेस्ट आणि ट्रफला ट्रफ जुळला तर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होणार. आपण आत्ताच बघितलं. क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रफला ट्रफ म्हणजे त्या दोन्ही एका फेजमध्ये असणार आहेत आणि त्या ठिकाणी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही मॅक्झिमम होणार. पण काही ठिकाणी तुम्ही बघू शकता की क्रेस्टला ट्रफ जुळतोय. लक्षात घ्या. हे बघा या ठिकाणी एका वेव्हचा क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा ट्रफ आहे. त्यामुळं ह्या दोन्ही वेव्ज आउट ऑफ फेज आल्यामुळं तिथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होणार आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही कमी होणार आहे. म्हणजे बघा आता ही जी रेड कलरची लाईन आहे, ह्या रेड कलरच्या ज्या लाईन्स आहेत तिथं आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स झालेला दिसणार आहे आणि या ज्या ब्लॅक कलरच्या लाईन्स आहेत इथं आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स दिसणार आहे. आणि मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सच्या इथं आपल्याला ब्राईट पॉईंट किंवा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटचा पॉईंट मिळणार आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सच्या इथं मिनिमम डिस्प्लेसमेंटचा पॉईंट आपल्याला मिळणार. आणि त्याच ठिकाणी आपण असं म्हणूया मॅक्झिमम इंटेन्सिटीचा पॉईंट म्हणजे ब्राईट बँड आणि मिनिमम इंटेन्सिटीचा म्हणजे डार्क बँड त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. हा असणार आहे पॅटर्न त्या वॉटर सरफेसचा. ठीक आहे. मग याच पद्धतीनं आपण लाईट वेव्ज किंवा साऊंड वेव्ज या बाबतीतही इंटरफेरन्स बघू शकतो. मग आता या ठिकाणी आपण सुपरपोजिशन प्रिन्सिपल समजून घेतलं, पण इंटरफेरन्सची डेफिनेशन आपण आता कशी सांगूया. द फिनॉमिनन ऑफ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ज फ्रॉम 2 कोहरंट सोर्सेस इन द सराउंडिंग स्पेस इज कॉल्ड इंटरफेरन्स ऑफ वेव्ज. म्हणजे काय बघा, इथं झालं की एनर्जीचं रिडिस्ट्रीब्युशन झालं. लक्षात घ्या, ह्या ज्या दोन्ही सोर्सकडून आलेल्या वेव्ज होत्या त्या एनर्जी पुढे घेऊन जात होत्या. मात्र एनर्जी पुढे घेऊन जात असताना दोन्ही वेव्हचं ओव्हरलॅपिंग झाल्यामुळं एनर्जीचं रिडिस्ट्रीब्युशन झालं. म्हणजे काही पॉईंटला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट तर काही पॉईंटला मिनिमम डिस्प्लेसमेंट झाली. म्हणजे जिथं मिनिमम डिस्प्लेसमेंट झाली तिथली डिस्प्लेसमेंट कुठे गेली तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी तिथं रिऑकर झाली. म्हणजेच एनर्जीचं इथं रिडिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आणि हे कशामुळं घडलं तर सुपरपोजिशन ऑफ वेव्जमुळं. आणि या दोन्ही वेव्ज कोहरंट सोर्सेसपासून निघालेल्या आहेत. कोहरंट सोर्सेस म्हणजे काय हे आपण थोड्या वेळानं बघणारच आहोत. मग तुमच्या लक्षात आलं इंटरफेरन्स ऑफ वेव्ज म्हणजेच द फिनॉमिनन ऑफ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ज फ्रॉम द 2 कोहरंट सोर्सेस. ठीक आहे. आता आपण याच दोन्ही वेव्सची थेअरी ऑफ इंटरफेरन्स बघूया. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याकडे एक वेव्ह आहे
की जिचं इक्वेशन आपण मांडलेलं आहे E1 इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. आता ही दुसरी वेव आहे E2 इज इक्वल टू बी साईन ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, या दोन्ही वेव्समध्ये फाय हा फेज डिफरन्स आहे. Also, these two waves are with same speed, wavelength, frequency, time period and nearly equal amplitude traveling in the same direction with constant phase difference. म्हणजे दोन्हीमध्ये जो फेज डिफरन्स आहे तो फाय एवढा आहे. आता या ठिकाणी ओमेगा जे आहे इट इज कॉल्ड अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्स. A and B are the amplitudes and E1 and E2 are the instantaneous values of electric displacement. म्हणजे पहिल्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड A आहे आणि दुसऱ्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड ही B आहे. Now we apply here superposition principle and we can get then the resultant displacement. बघा कशी काढणार आपण रिझल्टंट वेव्ह. तर E इज इक्वल टू E1 प्लस E2. मग आता ह्या दोन्ही इक्वेशनची आपण ॲडिशन केली आणि सॉल्व करत गेलो तर इक्वेशन आपल्याला नवीन इक्वेशन मिळणार आहे. ते इक्वेशन असणार आहे E इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस थिटा. आता इथं ए म्हणजे काय आहे तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आणि थिटा काय असणार आहे तर रिझल्टंट फेज बिटवीन रिझल्टंट वेव्ह अँड द ओरिजिनल फर्स्ट वेव्ह. ठीक आहे, आता लक्षात घ्या स्मॉल ए ही पहिल्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड, स्मॉल बी ही दुसऱ्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड आणि कॅपिटल ए ही रिझल्टंट वेव्हची ॲम्प्लिट्यूड आहे. ठीक आहे, जर या ठिकाणी आपण ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन शोधलं मॅथमॅटिक्सनं तर आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती मिळणार आहे तर स्क्वेअर रूट ऑफ इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी कॉस फाय. लक्षात घ्या फाय आणि थिटा यामध्ये फरक आहे. कसा फरक आहे बघा. समजा ही पहिली वेव्ह की जिची ॲम्प्लिट्यूड स्मॉल ए, ही दुसरी वेव्ह जिची ॲम्प्लिट्यूड स्मॉल बी. आता दोन्हीमध्ये जो फेज डिफरन्स आहे तो आहे फाय. आता ही जी बी ॲम्प्लिट्यूड आहे तिचं आपण रिझोल्युशन केलं दोन कॉम्पोनंटमध्ये. बी साईन थिटा हा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घेतला आणि बी कॉस थिटा हा पॅरलल कॉम्पोनंट टू द ॲम्प्लिट्यूड ए घेतलेला आहे. आता या दोन्ही वेव्हचं सुपर इम्पोजिशन झाल्यामुळं जी रिझल्टंट वेव्ह तयार झाली तिची ॲम्प्लिट्यूड आहे कॅपिटल ए आणि ती या डायरेक्शननं आपल्याला मिळालेली आहे. आता या एनं पहिल्या स्मॉल ए ॲम्प्लिट्यूडशी थिटा अँगल केलेला आपल्याला दिसतोय. मग हा जो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा जो व्हेक्टर आहे त्याचंही जर आपण रिझोल्युशन केलं तर त्यातला एक कॉम्पोनंट ए कॉस थिटा हा पॅरलल टू फर्स्ट वेव्ह किंवा फर्स्ट वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडला पॅरलल आणि ए साईन थिटा हा त्याच्याशी परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे, आणि जर आपण थिटा फाइंड आउट केला तर टॅन थिटा इज इक्वल टू बी साईन फाय अपॉन ए प्लस बी कॉस फाय या पद्धतीने इक्वेशन मिळणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं फाय हा ओरिजिनल दोन वेव्हजमधला फेज डिफरन्स आहे आणि थिटा हा जो फेज डिफरन्स आहे त्याला आपण रिझल्टंट फेज डिफरन्स म्हणतोय. तो रिझल्टंट वेव्हनं पहिल्या वेव्हशी केलेला अँगल, पहिल्या वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडशी केलेला अँगल आहे. ठीक आहे, आता आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जी बघितली ती किती मिळालेली आपल्याला ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी कॉस फाय. ठीक आहे, नाव वी नो दॅट इंटेन्सिटी आय इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह. ठीक आहे, म्हणजे आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए स्क्वेअर म्हणजेच आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आपण या राईट साईडचा स्क्वेअर केला तर आपल्याला काय मिळेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी कॉस फाय. मग आता याच इक्वेशनचा वापर करून आपण कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ऑफ वेव्ज सांगूया. काय आहे ती कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आय शुड बी मॅक्झिमम. म्हणजे इंटेन्सिटी त्या ठिकाणी मॅक्झिमम असते हे आपण मगाशी बघितलंच. त्याच वेळेला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होतो आणि इंटेन्सिटी मॅक्झिमम कधी असणार आहे तर हा जो कॉस फाय आहे त्याची व्हॅल्यू ही +1 असायला पाहिजे. मग
कॉस फायची व्हॅल्यू +1 केव्हा येईल? जेव्हा हा जो फेज डिफरन्स फाय आहे याची व्हॅल्यू 2n पाय अशी असेल. म्हणजे नेमकी कशी? तर 0, 2π, 4π या पद्धतीनं. मग आपण असं म्हणूया, तिथं व्हॅल्यूज घेतल्यात बघा आपण, n = 0, 1, 2, 3 एक्सेट्रा. जर आपण इथं सबस्टिट्यूट केल्या तर फेज डिफरन्स जर 0, 2π, 4π असा असेल तर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असणार आहे. हे आपण फेज डिफरन्सच्या बाबतीत बोललो. जर पाथ डिफरन्सचा आपण विचार केला तर पाथ डिफरन्स आपल्याला मिळणार आहे डेल्टा, म्हणजेच पाथ डिफरन्स = n लॅम्बडा. लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ द वेव. मग आणि एनच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या मागाच्याच प्रमाणे 0, 1, 2, 3. म्हणजेच पाथ डिफरन्स जर आपल्याकडे 0 लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा या पद्धतीनं असेल तर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होणार आहे. आणि मग जर आपण हे इक्वेशन पुन्हा एकदा बघितलं, इथं कॉस फायची व्हॅल्यू 1 येणार आहे. म्हणजेच इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू a² + b² + 2ab. म्हणजेच a + b ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी आपल्याला मिळणार आहे अँड इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू a + b ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ऑफ वेव्स बघूया. आता याच इक्वेशनमध्ये इंटेन्सिटी मिनिमम कधी होणार आहे? जेव्हा हा जो कॉस फाय आहे याची व्हॅल्यू -1 असेल तेव्हा. म्हणजेच फेज डिफरन्स हा किती असेल? तर 2n - 1 पाय. आणि एनच्या व्हॅल्यूज किती असणार? 1, 2, 3. म्हणजे जर दोन वेव्जमधला फेज डिफरन्स हा पाय, 3π, 5π, 7π असा असेल तर त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आपल्याला मिळणार आहे. जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्या लक्षात येईल 2n - 1 म्हणजे ऑड मल्टिपल झालं. म्हणजे जर फेज डिफरन्स ऑड मल्टिपल ऑफ पाय असेल तर त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असणार आहे. आणि जर आपण आता पाथ डिफरन्सच्या बाबतीत बघितलं तर इफ पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2n - 1 हाफ लॅम्बडा किंवा λ/2 जर असेल तर त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असणार आणि एनच्या व्हॅल्यूज 1, 2, 3 अशा पद्धतीनं तिथं असणार आहेत. मग आता आपण कन्क्लुजन अशा पद्धतीनं सांगू शकतो. इफ the phase difference is equal to 2n pi, then there is constructive interference. Also, if the path difference is equal to n lambda, म्हणजेच integral multiple of wavelength, then there is constructive interference. एक लक्षात घ्या, हीच कंडिशन आपण वेगळ्या पद्धतीनं कशी सांगू शकतो? If the path difference is even multiple of λ/2, तरी देखील तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असणार आहे. आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सला बघूया. इफ द फेज डिफरन्स इज इक्वल टू 2n - 1 पाय, देन देअर इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. किंवा इफ द पाथ डिफरन्स इज ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ, देन ऑल्सो देअर इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. ठीक आहे. म्हणजेच हे इक्वेशन काय होणार बघा आता. कॉस फायची व्हॅल्यू जर -1 असेल तर आय मिनिमम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू a - b ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण या मॅक्झिमम आणि मिनिमम इंटेन्सिटीचं कंपॅरिझन करूया. आपल्याकडे हे मॅक्झिमम आणि मिनिमम इंटेन्सिटीची दोन इक्वेशन्स आहेत. जर आपण त्यांचा रेशो घेतला तर आपल्याला काय मिळेल? Imax / Iminimum इज इक्वल टू a + b ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय a - b ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी, एम्प्लिट्यूड अँड विड्थ बघूया. सो ॲज हिअर intensity is directly proportional to the square of amplitude and amplitude is directly proportional to the square root of the width of slit, then I1 / I2 is equal to A1 square / A2 square is equal to width of first slit divided by width of second slit.
So in this way we got some mathematical equations which will useful to solve the examples. So here we discussed about the concept of interference and concept of constructive interference and destructive interference. Thank you.